अरे हे का ही अवस्था आहे? हे आदिवासी बांधव याच्यात राबवून घेतले हा, त्यांचे जवळजवळ 18 लाख, मी म्हणतो 10 लाख जरी धरले, अरे त्यांना 1 लाख रुपये दिले आणि 3 महिने 70 लोकांनी काम केले, रोज 3 महिने राबून घेतलं आणि दगड धोंडे ते सुद्धा त्यांच्या विहिरींचे याचं आलेलं मटेरियल इकडचं तिकडचं उचललं आणि त्याच्यात हा रस्ता केलाय. आम्ही स्वतःचे आमचे ट्रॅक्टर वापरले, डिझेल. तुम्ही स्वतःचे ट्रॅक्टर डिझेल सगळं तुम्ही वापरा आमचं स्वतःचं. आणि तुम्हाला अजून आता कोणाचे किती पैसे द्यायचे तुम्हाला? आम्हाला पूर्ण ट्रॅक्टर वाल्यांचे द्यायचे. किती पैसे आता सगळे ट्रॅक्टर सगळं टोटल म्हणजे 6.5 लाख रुपये देणे. नुसतं 6.5 लाख रुपये तर नुसते दर दिवस फोन करीत पैसे कधी म्हणजे लाज वाटू द्या. शासन अरे भिकारी झाले का तुम्ही? या माझ्या डोंगरदऱ्यात जगणारे आदिवासी बांधवांकडनं अरे मोलमजुरी तुम्ही एकतर हा आदिवासी समाज तुम्ही अजूनही माझा डोंगरदऱ्यातच ठेवलाय. बचत गटाची महिलाचे आम्ही पैसे जमा केलेले ते लोकांची मजुरी भरून दिली आम्ही स्वतः काढून. त्याच्यातून महिलांचे पैसे आम्ही जमा केलेले ना, त्या अकाउंट मधून काढून तसे पैसे भरून दिले. अरे भीक लागलाय का सरकारला? हा, अरे हा माझा आदिवासी बांधव आजही तुम्ही लंगोटीवरच ठेवलाय. हा, आजही मला डोक्यावर मुळ्या घेऊन ये डोंगरदऱ्यातून जाताना आजही यांचं वास्तव्य बघा ना. यांना अंगणवाडी आहे का इथं? नाही अंगणवाडी आहे का? नाहीये. इथं दवाखाना आहे का? दवाखाना नाही, काहीच नाही. कुणी नर्स बिर्स काही येते नाही का? नाही, काहीच नाही येते. नर्स वगैरे कुणीच येत कोणीच नाही आम्हाला. बरं, गरोदर महिलांना पोषण आहार वगैरे कुठे जावं लागतं? इथून 1.5 किलोमीटर अंगणवाडी. नर्सला सांगितलं ना का गरोदर माता इकडे लस मारायला म्हणा, आम्ही वरती येते नाही, तुम्ही खाली या. तुम्ही म्हणजे गरोदर मातेना खाली जायचं. बरं, तुम्हाला जेवायला पोषण आहार देते नाही गरोदर मातांना? म्हणजे एकखटीच देऊन टाकी त्या रोज आहार नाही. काय एकटी काय देता? जे आहार राहता ना ते महिन्याचं देऊन टाकी. काय पण जे आहार असलं ते अंगणवाडी. काय पण काय आहार आहे नक्की? आहार काय? तांदूळ, डाळी तांदूळच राहतात. गरोदर मातांना काय अंडे वगैरे खायला? हा, तुम्हाला जेवायला पोषण आहार त्यांची जबाबदारी आहे तुम्हाला आहार देणं. इथं नाही आणते म्हणजे बघा एवढी भयानक परिस्थिती. योजना फक्त कागदावर, नुसत्या कागदावर, नुसता भ्रष्टाचार. अरे या गोर गरीब आदिवासी बांधवांचं तरी खाऊ नका रे. हा, आणि ही मुलं जर नाही शिकले, कितीला बाई तू? 8वीला आहे. कुठे जाती शाळेत? आवरलेला. तू का कुठे दिदी? कुठे जाती शाळेत? बसुला. कितीला आहे? 6वीला. तू रे? आवरली मध्ये. हे कितीला आहे? 6वीला. वाचायला वगैरे येतो तुम्हाला? तुम्हाला येतो वाचायला? इथं कोणी असं वाचायला येत नाही? मुलं सगळ्यांना वाचायला येतं. मी वाचायला येतं ना. बघा, म्हणजे माझ्या मुलांमध्ये त्यांच्यामध्ये शिकण्याची गुणवत्ता आहे, त्यांच्यामध्ये कुवत आहे, शिकताय. परंतु तुमची शिकवण्याची आम्हाला तुमच्यात लायकी नाही आहे, या सरकारमध्येच नाही. म्हणजे या आजही यांना. बरं, किती वाजेला जातात?